बीडमध्ये सातत्यानं गुन्हेगारीच्या घटनांनी खळबळ उडते. आता पुन्हा एक प्रकार समोर आला. बीडच्या केजमध्ये चिकन विक्रीच्या दरातील तफावतीच्या कारणावरून झालेल्या भांडणातून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचा खून झालाय. या संदर्भामध्ये केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. रेहान कुरेशी असं या मृत मुलाचं नाव आहे. केज अंबाजोगाई रोडवर बस स्टँड जवळच अझहर मस्तान कुरेशी यांचं फेमस चिकन सेंटर नावाचं दुकान आहे. तिथं रेहान हा त्यांना मदत करत असतो. त्यांच्या शेजारी मराठवाडा चिकन सेंटर नावाचं दुसरं एक दुकान आहे. त्या दुकानावर एक अल्पवयीन दुसरा मुलगा कामाला असतो. त्यानं त्या दिवशी रेहानला दुकानासमोर बोलावलं आणि त्या दोघांमध्ये चिकन विक्रीच्या कमी जास्त दरावरून भांडणं झाली. या भांडणामध्ये रेहानला छातीवर डोक्यावर मारहाण झाली आणि तो जागीच बेशुद्ध झाला. यानंतर त्याला दवाखान्यामध्ये नेण्यात आलं, मात्र तिथं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या प्रकरणात एका 17 वर्षीय अल्पवयीन आरोपीच्या विरोधामध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या संदर्भात पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी काय सांगितलंय तेही बघा. दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजताचे सुमारास केज येथील मुर्शिदाबाद चौक येथे असलेले फेमस चिकन सेंटर येथे काम करणारा 17 वर्षीय मुलगा रेहान कुरेशी यास चिकनची किंमत कमी करण्यावरून त्याच्याच बाजूला चिकन सेंटर चालवणारा साकीब कुरेशी याने रेहान कुरेशी यास लाथाबुक्क्यांनी मारून त्याला जमिनीवर आपटल्याने त्याला अंतर्गत जखमा झाल्याने त्यास हॉस्पिटलमध्ये नेले असता तो मयत झाला, अशी तक्रार मयताचा चुलत भाऊ अझहर कुरेशी यांनी दिल्याने त्या संदर्भात केज पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल असून त्याचा तपास साहेब पोलीस निरीक्षक मांजरमे साहेब हे करत आहेत. बीडमध्ये वाढत चाललेल्या या गुन्हेगारीवर अंकुश कसा आणला जाणार हाच मोठा प्रश्न आहे. रोहिदास हातागळे, बीडहून मुंबई तकसाठी.